तुझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नाव आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय सुपदर मॅडम, सर्व शिक्षक वृंद आणि येथे जमलेले सर्व छात्राध्यापक, प्रथम व द्वितीय वर्ष छात्राध्यापिका आणि छात्राध्यापक एक दोनच आहेत आपल्याकडे छात्राध्यापक. सगळ्यांना माझा प्रतिभा पाटील माझा नमस्कार. आज 3 जानेवारी महाराष्ट्रात दरवर्षी आपण 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिन त्यांची जयंती आपण बालिका दिन म्हणून साजरी करतो. तर सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, थोर समाज सुधारक आणि कवयित्री पण होत्या. त्या कवयित्री पण होत्या बरं का. त्यांचा एक वेगळा अजून एक पैलू होता. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव. आता सगळ्यांनीच सांगितलं त्याप्रमाणे आता हे सगळ्यांच्या डोक्यात मला वाटतं चांगलं लक्षात राहिलं असेल त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू आणि सगळ्या त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी. तर सावित्रीबाईंनी भारतातील महिलांचे शिक्षण व त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी आपले अमूल्य योगदान दिले आहे. सावित्रीबाई व ज्योतिराव फुले या पती पत्नींनी इसवी सन 1848 मध्ये पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. समाजात मुलींच्या हक्कासाठी जनजागृती करण्यासाठी बालिकांचे आरोग्य, शिक्षण, आदर, पोषण इत्यादी विषयांवर जनजागृती करण्यासाठी बालिका दिन मोठ्या उत्साहाने आपण साजरा केला जातो हल्ली. या दिवशी शाळांमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे अध्यापिका, क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. खरंच आज तुम्ही आम्ही जे काही समोर 2च मुलं आहेत आणि बाकी सगळ्या बहुसंख्येने महिलाच आहेत. महिला शिक्षण दिन सुद्धा आणि बालिका दिन सुद्धा त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. असं म्हणतात ना की मरावे परी कीर्ती रूपी उरावे, चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती राहणार आहे. अगदी जे काही महान विभूती जन्माला येतात ते खरंच काहीतरी समाजासाठी महान कार्य करण्यासाठीच त्या जन्माला येतात. ते स्वतःसाठी जगत नाही तर आपलं पूर्ण आयुष्य, आपलं सगळं जीवन ते समाजाला समर्पित करतात आणि त्याचं अत्यंत काय म्हणू आपण सजग योग्य असं उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले. महात्मा फुलेंनी कुठेतरी ओळखलं असेल की समाज मागास आहे, मागे पडलाय, कशामुळे, किंवा जर यांना प्रगतीच्या पथावर न्यायचं असेल तर यांना घडवण्यामध्ये सुद्धा महत्वपूर्ण ज्यांचं योगदान आहे असे महात्मा ज्योतिबा फुले, समाज क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले या दोघांच्याही प्रतिमेला मी आज अभिवादन करते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. ज्योतिबा फुले आणि त्यांचा हा विचार प्रत्यक्षामध्ये, सत्यामध्ये, खऱ्या अर्थानं कार्यातून घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले अशा दोन्हीही महाभूती आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. खरं तर सावित्रीबाई फुले बऱ्याच जणांनी सांगितलं त्यांचा जन्म हा 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातल्या नायगाव येथे झाला. बालपणापासूनच सावित्रीबाई फुले यांचा स्वभाव हा म्हणजे काय म्हणू लीडर होता, धाडसी होता, त्याचबरोबर शांत स्वभाव होता आणि त्यांच्यामध्ये जिज्ञासू प्रवृत्ती खूप मोठ्या प्रमाणात होती. म्हणजे म्हणतात ना की त्यांचं लहानपण हे खूप साधारण गेलं पण ती एक क्रांतीची ज्योत त्या लहानपणामध्येच आपण पाहतो की कुठेतरी होती. आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यावेळेचा समाज जो होता की अनेक कुप्रथा त्यावेळेच्या समाजामध्ये होत्या. महिलांना, स्त्रियांना समाजामध्ये नगण्य स्थान होतं. म्हणजे शिक्षणाची द्वारं तर त्यांच्यासाठी खुली नव्हतीच, चूल आणि मूल एवढंच त्यांचं कार्यक्षेत्र होतं. आणि म्हणून अशा या समाजामध्ये बालिका दिन म्हणजे आपण बालिका आहोत. ज्योतीने ज्योत पेटवली ती सावित्रीबाई फुले आणि सावित्रीबाई फुलेंमुळं ज्योत पेटवलेली ते तेवर तुम्हाला माहिती आहे. टेंबा जर पेटवला तर पटकन जास्त जळतो, पटकन विझतो, पण ज्योतीला लावल्यानंतर ती तेवत राहते आणि मंद प्रकाशामध्ये तसं वातावरण निर्मिती करत असते. म्हणजे ज्योतीला ज्योत लावून क्रांती निर्माण करण्याचं कार्य सावित्रीबाई फुलेंनी केलं. तर खरं तर ज्योती से ज्योत मिलाते चलो, ज्ञान की गंगा बहाते चलो. वाहन हा स्थायी भाव फलित आहे. आज आपण सगळे इथे आहोत तर आपल्याला काय, कोणती ज्योत पेटवायची आहे? आपल्याला भारतीय संस्कृती पुढे टिकवायची आहे, आपल्याला कुटुंब व्यवस्था टिकवायची आहे.
का शिक्षण घेऊन घटस्फोटापर्यंत प्रमाण जाताना दिसत आहे. हे थांबलं पाहिजे. ज्योत कशी पेटवायची? ज्ञानानं ज्ञानाची ज्योत पेटवायची आहे. विचारानं विचाराला, म्हणजे ज्यांना ज्योतिराव फुलेंसारखे काय म्हणायचं नवरे मिळाले तर नशीबवान आहात, पण ज्यांना मिळाले नाहीत त्या अजून नशीबवान आहात. कारण तिथं मला सावित्री दिसायला पाहिजे. तिथं मला सावित्री म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी जे केलंय ते प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीतून पुढे झेप घ्यायला सोपं जातं, पण प्रतिकूल परिस्थितीतून पुढे जाण्याची ज्योत पेटव. समाजाला सुधारण्यासाठी प्रत्येक जणी प्रयत्न करतो. आज आपल्या अध्यापक विद्यालयामध्ये 3 जानेवारी 2026 मध्ये सावित्रीबाई फुलेंची जयंती आपण साजरी करतोय. खऱ्या अर्थाने सावित्री, जी आम्हाला फक्त सत्यवानाची सावित्री माहिती होती, की जे आम्ही वडसावित्रीला वडाभोवती फेरा मारत असताना त्या सावित्रीच्या कथा ऐकत होतो आणि त्या सावित्रीने आपल्या प्राण, नवऱ्याचे प्राण गेलेले होते ते यमराजाकडून कसे प्राप्त केले, एवढीच कथा आतापर्यंत पतीपुरात वाचत होतो. ही दुसरी सावित्री आम्हाला कळली ती शिक्षणामुळे कळाली. शिक्षण आहे हा मौल्यवान दागिना आहे की जो कधीही संपणारा नाही. सगळं जाईल आपलं, दागिने असतील जातील, पैसा अडका असेल जाईल. तुमच्या नावावर जर 10 लाखाची 20 लाखाची एफडी केलेली असेल ती कधी ना कधी मोडून टाकतो आपण, पण जे शिक्षणासारखी डिग्री आहे ती मात्र कधीही तुमच्यापासून जाणार नाही. ते म्हणजे शिक्षण. आणि हा शिक्षणाचा ध्यास घेतला तो म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. त्यांना कळलं की आपल्या समाजामध्ये अजूनही स्त्रियांवर अतिशय अनंत अत्याचार केले जातात. तिला या सगळ्यापासून बाजूला केलं जातं. स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू. आणि 1818ला मराठीशाहीचा अस्त झाला आणि सगळीकडे तर शिवरायांच्या राज्यामध्ये स्त्रियांना अतिशय मानाचं स्थान होतं. शिवराय गेले, छत्रपती संभाजीराजेही गेले आणि नंतर मराठी झाला 1818 मध्ये. आणि एक प्रकारची बेबंदशाही निर्माण झाली. ज्याने उठावं त्याने फक्त स्त्रियांना गुलाम म्हणावं. ती फक्त आपल्या उपभोगाची वस्तू आहे. आणि अस्पृश्यांपेक्षाही खालची स्तर हा स्त्रियांचा होता. मनुवाद, तुम्ही जर मनुवादाचे जर उदाहरणं बघितले असतील तर मनुस्मृतीमध्ये या स्त्रियांना कुठलाही अधिकार नाही असं म्हटलं जायचं. आणि म्हणूनच मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आज जर आपण शिक्षिका म्हणून काम करत असेल तर समाजाला परिवर्तनाच्या दिशेने नेण्याचं काम आपण करतोय. समाजमध्ये अशा परिणामाला न जुमानता त्यांनी प्रत्येक काम केलेलं आहे. आणि 9व्या वर्षी लग्न झालं. 9व्या वर्षी लग्न झाल्यानंतर सावित्रीबाईंच्या जे काही शिक्षणाची आवड होती ती शिक्षणाची आवड बघितल्यानंतर त्यांना धुळाक्षर म्हणजे मातीमध्ये अक्षर गिरवण्याची सुरुवात ज्योतिराव फुलेंनी केली. आणि त्यांना कळलं की हिच्यामध्ये आपली एक शिक्षिका दडलेली आहे. हिच्यातला हा गुण जर बाहेर काढला तर नक्कीच ही स्त्रियांचा उद्धार करणार आहे. आणि म्हणून त्यांनी पहिली शिक्षिका, पहिली सावित्रीबाई ही त्यांची पहिली विद्यार्थिनी, तिला पहिल्यांदा शिकवण्याचं काम ज्योतिरावांनी केलं. आणि बघता बघता हा म्हणता सगळ्या गावभर त्यांची बातमी झाली की हा काय करतोय, बायकोला शिकवतोय. आपल्याकडे आता आपण बघतो की बायकोचा ऐकणारा म्हटला की तो बैलवेडा झाला. अजूनही आपण म्हणतो की बायकोच्या ताब्यात आहे. आणि मग ही जी काय बातमी कळल्यानंतर सावित्रीबाईंचे सासरे होते त्यांच्या कानावरही आलं. ते म्हणले, बघ तू तुझ्या बायकोला शिकवणं बंद कर, अन्यथा तू घराचा त्याग कर. तुम्ही या घरामध्ये थांबायचं नाही. आम्हाला भावकी आमची नावं ठेवायला लागली. हे एकाच कारणावरनं सावित्रीबाईंबरोबर महात्मा फुलेंनी घर सोडलं आणि आपल्या बायकोला शिक्षणासाठी त्यांनी केलं. आज आम्ही शिकतो ते फक्त आमच्यासाठी शिकतोय. बरोबर आहे ना? आमच्या